पोलीस सज्ज दिसत आहेत आणि दुसरीकडे चौथ्या टप्प्याचं मतदान होतंय। 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे आणि पहिल्या 2 टप्प्यांमध्ये किती टक्के मतदान झालं आहे याविषयी उत्सुकता होती आणि सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून ही टक्केवारी बघू शकताय। तर जालन्यामध्ये 6.88% इतकं मतदान झालेलं आहे आणि नंदुरबारमध्ये सगळ्यात जास्त 8.43% मतदान झाले, तर शिरूरमध्ये सगळ्यात कमी 4% वर मतदान झाल्याचं दिसून येत आहे। आणि त्याचबरोबर 11 मतदारसंघ या ठिकाणी कशा पद्धतीने मतदान झालं आतापर्यंत ते आपण बघू शकतो। 9 वाजेपर्यंत राज्यामधील या सर्व 11 मतदारसंघांमध्ये सरासरी 6.45% इतकं मतदान झालं आहे आणि त्यामध्ये जालन्यामध्ये 6.88% इतकं मतदान झालं आहे। तर ही टक्केवारी आपण सगळ्यात आधी लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतो। देशामध्ये 9 वाजेपर्यंत 10.35% मतदान झाल्याची माहिती समोर येते। बिहारमध्ये 10.18% इतकं मतदान झालं आहे, तर त्या तुलनेमध्ये राज्यामध्ये मात्र कमी मतदान झाल्याचं दिसून येत आहे। आंध्र प्रदेशमध्ये 9.05% इतकं मतदान झालं आहे, तर देशभरामधील 96 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज 9 वाजेपर्यंत 10.35% मतदान झाल्याची माहिती समोर येते। बिहारमध्ये 10.18% इतकं मतदान पहिल्या 2 तासांमध्ये झालेलं आहे, तर त्याचबरोबर आंध्र प्रदेशमध्ये 9.05% इतकं मतदान झालं आहे आणि याशिवाय देशभरामध्ये सरासरी 10.35% इतकं मतदान देशभरामध्ये झाल्याची माहिती समोर येते। 9 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। सुरुवातीच्या 2 तासांमध्ये देशभरात 10%पेक्षा जास्त मतदान झाल्याचं पाहायला मिळते आणि त्यामध्येच आता संध्याकाळी जोपर्यंत मतदान सुरू राहील तोपर्यंत किती टक्के मतदान होतं चौथ्या टप्प्यामध्ये तेही बघावं लागणार आहे। तर आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मतदान झाल्याचं दिसतंय। तेलंगणामध्येही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी सुद्धा मतदान सुरू आहे। बिहारमध्ये 10.18% इतकं मतदान झालं आहे, तर आंध्र प्रदेशची ही आकडेवारी आपल्याकडे येते। 9.0% इतकं मतदान सुरुवातीच्या 2 टक्क्यांमध्ये झालंय। झारखंडमध्ये 11.78% इतकं मतदान झालं आहे, तर मध्य प्रदेशमध्ये 14.97% म्हणजे जास्त मतदान झाल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि या सुरुवातीच्या 2 तासांमध्ये किती मतदान झालंय त्याची टक्केवारी आपल्याकडे आलेली आहे। देशाची टक्केवारी आपण बघितली तर राज्याची जी टक्केवारी आहे ती तुलनेनं कमी असल्याचं दिसतंय। नक्कीच पहिल्याच या 2 तासांमध्ये जी मतदान झालेलं आहे त्याची आकडेवारी आता ही समोर आलेली आहे। आता ही आकडेवारी कमी आहे, पण आणखीन बराच कालावधी आहे। या कालावधीमध्ये मतदानाची टक्केवारी कशा पद्धतीने वाढता येईल याकडे तर सगळ्यांचं लक्ष असणार आहे। 3 टप्प्यांमध्ये आपण पाहिलं तर मतदानाची टक्केवारी ही अपेक्षेपेक्षा कमी झालेली होती। चौथ्या टप्प्यात आता मतदान वाढतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण पुणे शहरामध्ये होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले होते, पण आता ऊन हे पुन्हा एकदा वाढू लागलेलं आहे आणि त्यामुळे परिस्थिती आपण पाहतोय की मतदान केंद्रांवरची जी गर्दी आहे ती काही प्रमाणामध्ये आता कमी झालेली पाहायला मिळते, कारण की सकाळपासून जी गर्दी मतदान केंद्रांवरती होती तो जो ओढा आहे तो आता काही कमी झालेला पाहायला मिळतोय, घटलेला पाहायला मिळतोय। आणि आता तुम्ही पहिल्यांदा मतदान केलं लोकसभेसाठी? हो, मी न्यूयॉर्क वरून आलोय इथे वोट करायला। अजून माझं व्हायचंय, माझं मौर्य विद्यालयामध्ये आहे, तर आता मला कन्फ्युजन झालं, मला वाटलं इथे, तर आता तिथे चाललं। न्यूयॉर्क वरून थेट मतदानासाठी फक्त? हो, मी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स करतोय, मास्टर्स इन प्रोजेक्ट मॅनेजमेंट। असं का वाटलं की मतदान करण्यासाठी थेट न्यूयॉर्क वरून पुणे गाठायचं? As a citizen, ही माझी responsibility आहे that I must come here and vote for the right candidate so that there's proper development in this area. So yeah, म्हणून पुण्याबद्दल काय अजून काय माहिती आहे? पुण्यातलं वातावरण तर पाहिले असशील, आता काय नेमकं वातावरण? 100% अण्णा येऊन येणार कोण, अण्णांशिवाय आहे कोण? तुम्ही केलं वोटिंग करायचंय? फर्स्ट टाइम केलं मी। बरं, काय वाटतंय, कसा उत्साह आहे? 3 टप्पे आतापर्यंत आपल्या देशामध्ये पार पडले, पण मतदान हे कमी झालेलं आहे। आज चौथा टप्पा आपल्या पुण्यातला राज्यातला होतोय। छान वाटतंय, म्हणजे फर्स्ट टाइम केलं। आय वॉज व्हेरी एक्साइटेड अँड इट वॉज गुड। तुम्ही? हो, मतदान करून आलो आम्ही आणि खूप उत्सुकता होती मतदान करायची आणि आमचं एकच आहे, मुरली अण्णा। म्हणजे फरा आपण एक महत्वाचं पाहिलं तर हा जो विद्यार्थी आहे हा थेट न्यूयॉर्क वरून पुण्याला आलेला आहे आणि ते फक्त मतदान करण्यासाठी तो आलेला आहे। मतदान केल्यानंतर पुन्हा न्यूयॉर्कला जाणार? हो, म्हणजे आता आय एम हिअर फॉर लाईक नेक्स्ट 20 days, मग परत जाणार आहे मी।
म्हणजे आणखीन थोडे दिवस पुण्याची हवा तो घेणार आणि त्यानंतर न्यूयॉर्क गाठणार आहे. पण फक्त मतदानाचं जे कर्तव्य आहे, आपलं राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ते बजावण्यासाठी खरं तर लोक परदेशातून सुद्धा ठिकठिकाणी मतदान करण्यासाठी पाहायला मिळतात. आणि पुण्यातलंच एक उदाहरण आपण पाहतोय की हा जो विद्यार्थी आहे तो थेट न्यूयॉर्क वरून पुण्यात मतदानासाठी आलेला आहे आणि मतदानाचा हक्क सुद्धा तो बजावणार आहे. पण मी जसं म्हटलं की सकाळपासून पुण्यातल्या मतदान केंद्रावरती आपल्याला गर्दी पाहायला मिळत होती, पण आता ही गर्दी आहे ती काहीशी कमी झालेली पाहायला मिळते. सकाळी 9 वाजेपर्यंतचं जे मतदान झालेलं आहे त्याचा जो आकडा समोर आलेला आहे तो म्हणजे 6.61% मतदान हे पुण्यातल्या लोकसभेमध्ये झालेलं पाहायला मिळते. आणि या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये कोथरूड या विधानसभेमध्ये सर्वात जास्त मतदान झाल्याचं सध्या तरी पाहायला मिळते. आणि हा ट्रेंड हा कायम राहतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे, कारण की ऊन आता वाढू लागलेलं आहे. मतदार किती बाहेर पडतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि एकूणच मताची टक्केवारी नेमकी पुण्यातली कशी असते हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. फरा निश्चितच अमोल, एक विद्यार्थी हा न्यूयॉर्क मधून थेट आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये येऊन मतदान करताना दिसतोय. त्यामुळे जे बाकीचे आपल्या इथे राहणारे, आपल्या राज्यामध्ये राहणारे जे मतदार आहेत त्यांना सुद्धा आता घरातून बाहेर पडण्याची गरज आहे आणि मतदान केंद्रापर्यंत जाऊन आपला जो खासदार असेल त्याला निवडून देण्यासाठी मतदान करण्याची गरज आहे. दरम्यान धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. या विषयाची अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.